शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे बिल थकीत असल्या कारणाने शासकीय कंत्राटदारांना आता आक्रमक व्हावं लागतंय। पीडब्ल्यूडीच्या ऑफिस बाहेर हे सगळे शासकीय कंत्राटदार जे आहेत ते या ठिकाणी अत्यंत आक्रमक पद्धतीनं आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतोय की शासनाची तिरडी यात्रा देखील त्यांनी या ठिकाणी काढलेली आहे। 1.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला जातोय, मात्र एक दमडी देखील अद्याप या सगळ्या ठेकेदारांना मिळालेली नाहीये आणि त्यामुळे आता त्यांच्या संयमाचा जो अंत आहे तो शासन बघतंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। 1.5 वर्ष झालेत जवळपास तुम्ही या ठिकाणी मागण्या करतायत, पाठपुरावा करतायत, मात्र तरी देखील अजून एक छदामही मिळालेली नाही। गेले 3 वर्ष झाले आणि ओव्हरऑल हे जे आंदोलन आहे हा आक्रोश आहे वास्तविक पाहता, आणि हे आंदोलन ऑल ओव्हर महाराष्ट्र होत आहे। सगळ्या असोसिएशन आहे, म्हणजे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांचे लग्न सुद्धा होत नाहीयेत। म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राचा जो 95,000 करोडचे बिलं थकीत आहेत आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणतीही योजना मागत नाहीये। आम्ही आमच्या हक्काचे आमच्याकडून जे कामं करून घेतलेले आहेत ते आमचे फक्त बिलं मागतोय। आम्ही घरदारं विकून सगळे मशिनरी लोन घेऊन ते आता त्याच्यावर जप्ती आलेली आहे, पण आम्हाला कोणत्याही प्रकारे निधी मिळत नाही, न्याय मिळत नाहीये। आणि आमची मागणी एवढीच आहे की आमचे जे हक्काचे जे पैसे आहेत ते आम्हाला कोणतंही आश्वासन न देता लवकरात लवकर द्यावी ही आमची त्याच्यासाठी आंदोलन आहे। आपण बघतोय की थेट या ठिकाणी तुम्हाला शासनाची अंतयात्रा काढण्यापर्यंत तुमचा आंदोलनाचा संपूर्ण हा कार्यक्रम गेलेला आहे। या अंतयात्रा काढण्यामागे म्हणजे सांगायला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना आम्हाला महाराष्ट्रातील तमाम लोक विचारतात आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि आपल्याला सोन्याचे दिवस आलेले आहे, परंतु त्याच्या परिस्थिती उलटी आहे। सिंहस्थ कुंभमेळा जरी असला परंतु या शासनाने गुजरातचे ठेकेदार आणून या ठिकाणी क्लब टेंडरिंग करून जे 10 लाखाचे काम आहे ते क्लब टेंडरिंग करून 200 कोटी 150 कोटीचे टेंडर काढलेले आहे। त्याच्यामुळे नाशिकचा कोणताही कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होत नाही आणि सगळे पैसे महाराष्ट्रातले सगळे कुंभमेळ्याचे पैसे गुजरातला जात आहे। पण एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुढे नेमकं काय? तुमचं आंदोलन सुरू आहे, आंदोलनाच्या पुढचा संपूर्ण इशारा काय असणार? आता म्हणजे अतिशय असंवेदनशील असं सरकार की या सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला। ज्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हे लोक निवडून आले, ज्या विकासांवर हे निवडून आले त्या लोकांबद्दलही किंवा त्या ठेकेदारांबद्दल कुठली आत्मीयता नाही, आणि आत्मदहनाचा इशारा दिल्यावर सुद्धा शासकीय यंत्रणेला कुठल्याही पद्धतीने जाग आली नाही। मी फक्त या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की जर या सरकारची ऐपत खरोखरी 1 लाख करोड रुपयाची होती, यांनी 5 लाख करोडचे कामं काढायची काही गरज नव्हती। ज्यांच्या जीवावर या निवडणुका लढले आज त्यांनी रस्त्यावर उतरवलंय, परंतु या ठिकाणी सगळ्या ठेकेदार बांधवांच्या याच्यातून मी एक इशारा देऊ इच्छितो की प्रत्येक निवडणूक ही खांद्यावर जी ज्याने घेतलेली असते तो सगळ्यात महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आणि ते तयार करणारे ठेकेदारच असतात। त्यामुळे आजची वेळ ठीक आहे, आम्हाला तुम्ही अडचणीत आणलंय, परंतु येणारी वेळ ही तुम्हाला अडचणीत आणण्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या सगळ्या शासकीय ठेकेदारांनी दिलेला आहे। पीडब्ल्यूडीच्या ऑफिसच्या बाहेर अत्यंत आक्रमक पद्धतीनं आता यांनी इशारा द्यायला सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र या एकूणच आंदोलनाची दशा आणि दिशा ही आणखी आक्रमक असेल असं या सगळ्यांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळे या संदर्भामध्ये शासनानं तात्काळ कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटील सह मी चंदन पूजाधिकारी, TVN मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।